हेमंत सुमनचा भाऊ, आता लक्षात घ्या, हेमंत सुमनचा भाऊ, सुमन आणि तिचा भाऊ, हे लक्षात घ्या मुद्दा. हेमंत सुमनचा भाऊ गणेशच्या, सुमनचा भाऊ कोण, हे बघा, हेमंत सुमनचा भाऊ गणेश, म्हणजे इथं लिहायला गेलं आपल्याला गणेश, बरोबर आहे, गणेशच्या एकुलत्या एका बहिणीच्या, म्हणजे इच्छाच ना, बहिणीच्या वडिलाचा, बहिणीचे वडील म्हणजे हे, तर कोण आहे, साला, म्हणजे याचा अर्थ पत्नी किंवा आपण सुमनची आई म्हणू शकतो, ठीक आहेत ना. आणि आईचा तो कोण झाला आता, भाऊ, म्हणजे कोण, हा हेमंत, लक्षात ठेवायचं, बरोबर आहे, हेमंत. आता मुद्दा कसा बरोबर झाला बघा, हेमंत सुमनचा भाऊ गणेश, हिच्या एकुलत्या एक बहिणी म्हणजे स्वतः तीच, तिच्या वडिलाचा साला आहे, म्हणजे बायकोचा भाऊ, पत्नीचा भाऊ. आता तो साला झाला, हेमंत स्वतः झाला ना त्या ठिकाणी, म्हणजे याचा अर्थ तर सुमनचे हेमंतशी नाते काय, सुमनचे हेमंतशी नाते काय, तर ही कोण झाली, भाची, बरोबर आहे. आणि तो कोण झाला, तर मामा, हे लक्षात ठेवायचं. जर या ठिकाणी जर असं म्हटलं असतं की हेमंतचं नातं काय आहे, तर तो मामा लिहिला असता आपण. आलं लक्षात सर्वांना, मुद्दे क्लिअर करायचे. कोणाचं कोणाशी विचारलं हे पहिलं लक्षात घ्यायचं, त्यानुसार त्याचं उत्तर ठरवायचं. ओके, सो बघा सर्वांनी, ऑनलाईनवाले सुद्धा लक्ष द्या व्यवस्थित सगळ्या गोष्टीकडे.